नमस्कार. मी न्यूमरोलॉजिस्ट मंजिरी जोशी. या व्हिडिओमध्ये आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगणार आहे ना ते मी स्वतः अनुभवलेलं आहे. म्हणजे असं नाही फक्त ही एकच गोष्ट, या माझ्या संपूर्ण यूट्यूब चॅनलवर जे जे काही मी तुम्हाला सांगते ना ते सगळं मी स्वतः अनुभवलेलं आहे, एक्सपिरियन्स केलेला आहे आणि माझ्या अनुभवाच्याच गोष्टी मी तुम्हाला सांगते आहे. पण मी तुम्हाला सांगते ना, या गोष्टींनी माझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवलेला आहे. ठीक आहे. आणि ती माझ्या आयुष्यात इतका मोठा चमत्कार घडणारी गोष्ट आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि ही गोष्ट मला ना काही अशी एकाच सोर्सकडनं कळालेली नाहीये. खूप वेगवेगळ्या लोकांचं वेगवेगळं ऐकून 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 जेव्हा मी ते करायला लागले आणि मग हळूहळू मला त्याचे रिझल्ट दिसायला लागले, तेव्हा जेव्हा मी सगळे डॉट्स कनेक्ट केले तेव्हा मला कळलं की अच्छा असं होतं ते. ठीक आहे. तर ती खूप मूल्यवान गोष्ट आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. खूप व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. एकदा नाही चारदा ऐका, नीट समजून घ्या. ठीक आहे. मला नाही वाटत, म्हणजे मी तुम्हाला जे सांगते ना, मला नाही वाटत ते फार असं काही एकदम डीप असतं, स्पिरिच्युअल असतं, खूप तात्विक असतं, म्हणजेच फिलॉसॉफिकल असतं, फिलॉन्थ्रॉफिकल असतं, असं खूप त्याच्यावर चिंतन मनन करावं लागतं. नाही, मी सांगतानाच ना त्याच्या मागचं लॉजिक तुम्हाला आधीच सांगून देते. म्हणजे लॉजिकली ती गोष्ट आपल्या बुद्धीला पटली ना की माणूस ती गोष्ट करायला प्रवृत्त होते, कारण त्याचा लॉजिकल मेंदू सॅटिस्फाय झालेला असतो. ठीक आहे की नाही. तर आता मला तुम्हाला आधी एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही बरं, मी जे सांगते त्याच्यावर तुम्ही तसंच तसा विश्वास ठेवायचा नाही. मी तेच सांगते, तर्कबुद्धीने ते समजून घ्यायचं आहे, ते नॉलेज अप्लाय करून बघायचं आहे आणि मग बघायचं आहे की मी जे सांगते ते खरं आहे की नाही. ठीक आहे. तर आज पण मी तुम्हाला तसंच काहीतरी सांगणार आहे. तुम्ही लॉजिकली ते बघायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे. ठीक आहे. बघा, काय आहे ना की आपण सगळेजण, विशेषतः भारतीय लोक, तर हे जे बॉलिवूड आहे किंवा जे सेलिब्रिटी मंडळी असतात, सेलिब्रिटी आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. राजकारणी आहेत, क्रिकेटपटू आहेत, वेगळे वेगळे क्रिकेटपटू किंवा स्पोर्ट्स रिलेटेड पर्सन आहेत, किंवा अभिनेता अभिनेत्री आहेत, संगीतकार आहेत, गायक आहेत. हे वेगवेगळे लोक आपल्याकडे, ज्यांना आपण सेलिब्रिटी असा दर्जा दिलेला आहे, बरोबर की नाही. पण यापैकी सगळ्यात जास्त नेमफेम आपल्याकडे कुठल्या सेलिब्रिटीला मिळत असेल तर ते ह्या बॉलिवूडमधल्या मंडळींना मिळतं, बरोबर की नाही. म्हणजे ॲक्टर्स किंवा ॲक्ट्रेसेस जे आहेत, अभिनेता अभिनेत्री जे आहेत, आपल्याकडे सगळ्यात जास्त जे अटेन्शन आहे ते त्यांना मिळतं. म्हणजे आणि त्यांना ते का मिळतं, त्याचं कारण आहे की ते कामच असं करतात. म्हणजे जर का तुम्ही पिक्चर बघायला थिएटरमध्ये गेले तर तो पिक्चर इतका प्रभावशाली असतो, त्यामध्ये काम केलेल्या सगळ्या ॲक्टर्सनी इतकं प्रभावीपणे काम केलेलं असतं की आपल्याला एकदा बघून तो पिक्चर जसाच्या तसा लक्षात राहतो. प्रत्येक सीन आपल्याला जसाच्या तसा लक्षात राहतो. का? कारण त्यातल्या सगळ्या म्हणजे ज्यांनी ज्यांनी अभिनय केलाय त्यांनी खूप प्रभावीपणे त्यांचं ते अभिनयाचं काम केलेलं असतं, बरोबर की नाही. मग आता मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे, त्याच्या मागचं अजून एक कारण, की हे अभिनेता किंवा अभिनेत्री जे असतात ते जेव्हा एखादी भूमिका करतात, तर ती भूमिका करण्यापूर्वी तुम्ही हे इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं असेल की ते म्हणजे ते ॲक्टर वगैरे असे सांगतात की मला ती भूमिका निभवायची होती. मग तो जेव्हा निर्माता होता किंवा दिग्दर्शक होता, म्हणजे डायरेक्टर होता, ते माझ्याकडे आले आणि म्हटले की तुम्ही ही भूमिका करा. आता समजा विकी कौशल असेल, त्याने संभाजी महाराजांची भूमिका केली, किंवा समजा आता तो रणबीर सिंग आहे, त्याने अल्लाउद्दीन खिलजीची पद्मावत पिक्चरमध्ये भूमिका केली. किंवा कुठलाही पिक्चर, रँडमली कुठलाही पिक्चर उचला जो तुम्हाला आवडतो आणि ज्यामध्ये त्या ॲक्टरनी जे काम केलेलं आहे ते तुम्हाला आवडतं, असं कुठलाही पिक्चर तुम्ही उचला. मग तो राजकारणावरचा असेल, एंटरटेनचा असेल, एखादी हॉरर स्टोरी असेल, एखादा सांस्कृतिक ऐतिहासिक पिक्चर असेल, कुठलाही पिक्चर तुम्ही उचला आणि त्या पिक्चरमधल्या प्रत्येक मुख्य अभिनेत्यांनी हे सांगितलेलं असतं की ती भूमिका मला जेव्हा करायची होती, मला पडद्यावर जेव्हा ती साकारायची होती, तेव्हा ती भूमिका सगळ्यात आधी मी माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पण जगत होतो. म्हणजे प्रॅक्टिस करत होतो. की आता समजा एखादा अभिनेता आहे,
त्याला समजा एखाद्या राजकारण्याची भूमिका करायला दिली की तुम्हाला ना त्या या पंतप्रधानांचा रोल निभवायचा आहे त्या पिक्चरमध्ये, मग तो काय करेल, त्या पंतप्रधानांचा अभ्यास करेल की त्या पंतप्रधानांची बॉडी लँग्वेज कशी आहे, ते बोलतात कसे, ते हसतात कसे, ते उठतात कसे, बसतात कसे, प्रत्येक बारकाव्याचा तो अभ्यास करतो. आणि मग तो अभ्यास काय होतो, त्याला त्या भूमिकेमध्ये शिरायला मदत करतो किंवा त्या भूमिकेमध्ये खरेपणा आणायला, त्या भूमिकेमध्ये प्रभावीपणा आणायला त्याला मदत होते. बरोबर की नाही? हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच त्यांचा तो अभिनय इतका प्रभावी होतो की वर्षानुवर्ष लोकांच्या मनावर तो कोरल्या जातो. जसं आता समजा तो गब्बर सिंगचा पिक्चर आहे तो शोले, त्यात तो गब्बर सिंग डाकू जो आहे, त्याने जेव्हा त्या डाकूची भूमिका केली तर ती भूमिका निभावताना तो त्याच्या काही दिवस आधी, काही महिन्याआधी ती भूमिका जगला की तो गब्बर सिंग डाकू असेल की ज्याची इतकी दहशत आहे, मग तो कसं बोलत असेल, कसं सांगत असेल, कसा आदेश देत असेल, कसं उठत असेल, कसं बसत असेल, असं ती भूमिका आधी हे ॲक्टर मंडळी जगतात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये. सतत ते त्याच भूमिकेचा विचार करत राहतात आणि मग ती भूमिका त्यांना साकारायला मदत होते. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी काहीही नवीन सांगत नाहीये. आता मला तुम्हाला काय म्हणायचं आहे की तुमच्याही आयुष्यात तुम्हालाही असंच करायचं आहे. काय? तुम्हाला जे मिळवायचं आहे ते मिळण्यापूर्वीच ते तसं आयुष्य तुम्ही जगणं सुरू करायचं आहे. किंवा ते मिळण्यापूर्वीच तसा विचार करणं की ती गोष्ट मला मिळाली आहे आणि ते मिळाल्यावर मी कसा वागेल, कसं बोलेल, कसं चालेल, ते सगळं तुम्हाला आधीपासूनच, आत्तापासूनच जगणं सुरू करायचं आहे. हे समजून घ्या. का? कारण जेव्हा तुम्ही त्या भूमिकेशी किंवा ते जे तुम्हाला मिळवायचं आहे ना त्याच्याशी इमोशनली कनेक्ट होताल, तेव्हा ती गोष्ट तुमच्या आयुष्यात जास्त प्रभावीपणे तुम्हाला जे द्यायचं आहे ते देईल. कुठलीही गोष्ट मिळवण्यापूर्वी त्या गोष्टीशी आधी भावनिकदृष्ट्या कनेक्ट होणं जरुरी आहे, तरच ती गोष्ट आपल्याला मिळायला मदत होते. म्हणजे हेच जसं हे ॲक्टर मंडळी पण आपल्याला सांगतात की ती जी भूमिका मी निभावली ना तर ती मला माझ्या म्हणजे भावनिकदृष्ट्या ती माझ्या मनाच्या खूप जवळ होती. मला त्या ती भूमिका जगून असं वाटलं की जसं काही माझंच आयुष्य मी जगतो आहे किंवा जसं काही ती माझ्याच संदर्भात घडलेलं आहे. म्हणजे ते काय सांगत असतात की ती भूमिका साकारण्यासाठी, तो रोल प्ले करण्यासाठी मी आधी तो जो रोल होता ना त्या रोलशी भावनिकदृष्ट्या कनेक्ट झालो की तो माणूस कसा वागत असेल, कसा झोपत असेल, कसा उठत असेल, कसा बोलत असेल, कसा चालत असेल. जेव्हा आपण भावनिकदृष्ट्या त्याच्याशी कनेक्ट होतो ना तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये ती गोष्ट उतरवायला आपल्याला मदत होते, आपल्या आयुष्यात आपल्याला ती गोष्ट मिळवायला मदत होते. आणि मग आता तुम्हीच मला सांगा, आपल्या सिने इंडस्ट्रीमध्ये, बॉलिवूडमध्ये इतके सगळे अभिनेते, इतके सगळे अभिनेत्री आहेत, पण काही ॲक्टर्स जे असतात ना त्यांची फीस खूप जास्त असते. म्हणजे ते ना खूप जास्त पैसे घेतात भूमिका निभावण्यासाठी. समजा दीपिका असेल, तिच्या एका पिक्चरसाठी ती 5 कोटी रुपये घेते, असं आता प्रत्येकाचं ते असतं. मग त्या ॲक्टरला एवढे पैसे का मिळतात? त्याचं कारण आहे की त्याला जी भूमिका निभवायला दिली जाते ना त्या भूमिकेशी तो इमोशनली कनेक्ट होतो आणि कनेक्ट होऊन ती भूमिका अतिशय प्रभावीपणे तो बजावतो आणि लोकांच्या पण मनावर त्याचा मग तो इम्पॅक्ट निर्माण होतो आणि म्हणून त्याला ते 5 कोटी, 10 कोटी, 50 कोटी जे काय असेल ते द्यायला त्याला म्हणजे दिली जाते. खुशी जे डायरेक्टर मंडळी त्यांना ती 5-10 कोटी रुपये किंमत ती त्यांना देता. बरं, विशेष म्हणजे तो अभिनेता जर का एंगेज असेल, म्हणजे त्याचा सध्या दुसरा कुठला तरी प्रोजेक्ट सुरू असेल, तर निर्माता किंवा तो जो डायरेक्टर असतो तो 2-4 महिने थांबतो त्याच्यासाठी की नाही, मला ना माझ्या पिक्चरमध्ये तोच अभिनेता पाहिजे आहे.
मला ना अमिताभ बच्चनच पाहिजे आहे. म्हणजे आता अमिताभ बच्चनांचं वय काय आहे तरी सुद्धा आज अमिताभ बच्चन हे तितकेच डिमांडमध्ये असणारे अभिनेते आहे. बॉलिवूडमध्ये काही दुसरे अभिनेते नाही आहेत का, काही दुसरी मंडळी नाही आहे का, तरी सुद्धा अमिताभ बच्चनांनाच एवढा भाव काय, तरी सुद्धा शाहरुख खानलाच एवढा भाव का आहे? कारण ती त्यांची क्षमता आहे की ते प्रभावीपणे ती गोष्ट साकारता. आणि ते का साकारू शकतात? कारण त्या भूमिकेशी ते इमोशनली कनेक्ट होता. ती भूमिका आधी ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जगता आणि मग पडद्यावरती त्यांना मांडायला मदत होते. आता मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही मिळवायचं आहे त्यातल्या त्यातही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जसं मी या आधीच्या व्हिडिओमध्ये पण उल्लेख केला की आज घडीला प्रत्येक माणसाला काही पाहिजे असेल तर ते त्याला पाहिजे आहे पैसा. प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात पैसा, लक्ष्मी हवी आहे. मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं आहे की तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला सुद्धा त्या भूमिकेमध्ये जगावं लागेल. पैशाच्या एनर्जी सोबत, लक्ष्मीच्या एनर्जी सोबत, मनी एनर्जी सोबत तुम्हाला भावनिकदृष्ट्या कनेक्ट व्हावं लागेल. तरच तुमच्या आयुष्यात तुमच्याकडे पैसा येईल. म्हणजे तसंच त्या अभिनेत्यांसारखं की अमिताभ बच्चन हा विचार करतो की मला ती भूमिका निभवायची आहे. मला हे नाही माहिती की त्यातून मला यश मिळेल नाही मिळेल, लोकांना आवडेल नाही आवडेल, पण माझी भूमिका मला पार पडायची आहे. मग तसंच, आणि कारण का त्याने निर्माण केलेली ती, म्हणजे तो असा विचार करतो ना की चित्रपट फ्लॉप होईल, यशस्वी होईल, अयशस्वी होईल, मला माहित नाही, मी प्रामाणिकपणे माझी भूमिका बजावणार आहे. मग या ऍक्टर मंडळींचं काय होतं, त्यांचा पिक्चर फ्लॉप जरी झाला तरी त्यांचं स्वतःचं काही नुकसान होतं का? नाही, त्यांना त्यांचे पैसे तर मिळतात ना. समजा दीपिका पदुकोणचा एखादा पिक्चर फ्लॉप जरी झाला तर तिने जर सायनिंग अमाऊंट तिची 5 कोटी तर ती तिला मिळणारच आहे ना. मग तसंच आपल्या आयुष्यात जर ती पैशासोबत आपण भावनिकदृष्ट्या कनेक्ट झालो तर ती गोष्ट बरोबर आपल्याला मिळते म्हणजे मिळतेच. त्यातून आपलं काहीही नुकसान होत नाही. आणि हेच मी माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा उतरवलं आहे. जेव्हा माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली की मला हे जाणवलं की माझ्यामध्ये खूप स्किल्स आहे, माझ्यामध्ये खूप कौशल्य आहे, मला चांगलं बोलता येतं, माझं वाचन खूप चांगलं आहे, माझं लिखाण खूप चांगलं आहे, माझ्यामध्ये विविध कौशल्य आहेत, मी खूप स्किलफुल व्यक्ती आहे. पण तरीसुद्धा आयुष्याच्या एका टप्प्यावर येऊन जो पैसा मी कमवायला पाहिजे, जितके पैसे मी कमवायला पाहिजे, महिन्याला जेवढं अर्निंग मला व्हायला पाहिजे तेवढं मला होत नाहीये. आणि पैसे कसे कमवायचे याचा काही मार्ग पण मला दिसत नाहीये. मला मार्गच दिसत नव्हता. तेव्हा मी या एका उपायाला शरण गेले आणि ट्रस्ट मी खरंच मनापासून एवढा विश्वास करा माझ्यावर की त्यानंतर माझ्या आयुष्यात मला पैसे मिळवून देणारा एक असा दरवाजा उघडला गेला ना की दिवसाला मी तुम्हाला सांगते, मी काम जरी नाही केलं ना तरी माझ्या अकाउंटला पैसे येऊन जमा होतात. की न्यूमरोलॉजीची ॲड बघतात लोक, म्हणजे ती ॲड बघितली की माझे नंबर, मी त्यांचा म्हणजे मेसेज माहिती पाठवते आणि लोक मला ॲडव्हान्स पैसे पाठवून देतात. कधी कधी तर असं होतं ना, एखाद दिवशी मी ठरवते आज ना मला ना 2 दिवस काम नाही करायचं, मला ना आता जरा रिलॅक्स करायचं आहे, आणि नेमकी त्या दिवशी मला इतके फोन येतात आणि लोक म्हणतात मॅडम ते ना यांनी तुमचा नंबर दिला आहे आणि आम्हाला कळलं की तुमची इतकी फीस आहे, तर तुमचा पेटीएमचा हाच नंबर आहे का, मी काय करतो तुम्हाला फीस पाठवून देतो आणि मग मला माझं ॲनालिसिस तुम्ही पाठवून द्या. असं कित्येकदा माझ्या बाबतीत घडतं आहे. म्हणजे मी काहीच करत नाही तरी सुद्धा माझ्या आयुष्यात पैसे येतात, कारण मी मनी एनर्जी सोबत योग्य पद्धतीने कनेक्ट झाले. त्यामुळे तुम्ही एकदा हा उपाय करून बघा. विशेष म्हणजे मला अजून एक सांगायचं की हा उपाय म्हणजे न करण्याचं पण काही कारण नाही. त्याचं कारण आहे हा उपाय करायला तुम्हाला काही पैसे तर खर्चावे लागणार नाही, काही कुठे जावं लागणार नाही, कष्ट करावे लागणार नाही, काहीच करावं लागणार नाहीये. जेवढा वेळ आपण सोशल मीडियावर रिकामटेकड्या गोष्टी बघण्यात घालवतो ना, तेवढेच 5-10 मिनिटं जर का तुम्ही या उपायासाठी घालवले ना तर तुमच्या आयुष्यात सुद्धा पैसे कमवण्याचा असा एखादा दरवाजा उघडेल की तुम्हालाही कळणार नाही की कुठून तुमच्या आयुष्यात पैसे येणं सुरू झालं. म्हणून एकदा तरी एक चान्स माणसाने स्वतःला दिला पाहिजे
तो एक चान्स तुम्ही स्वतःला नक्की द्या आणि जरूर हा उपाय करा. उपाय काय आहे, कसा करायचा आहे ते पुढच्या ऑडिओमध्ये सांगते. पण पुढचा ऑडिओ तर ऐकाच, पण मागचा ऑडिओ पण ऐका, मागचा व्हिडिओ पण ऐका. त्या व्हिडिओमध्ये मी हे सांगितलेलं आहे की आपल्याला जर आयुष्यात लक्ष्मी पाहिजे असेल ना, तर आपण स्वच्छ असलो पाहिजे. आणि म्हणजे वैचारिकदृष्ट्या आपण स्वच्छ असलो पाहिजे. म्हणजे काय, तर उगाच आपलं बिनकामाचं लॉजिकल मेंदू तिथे घुसडवायचं नाही की काय होईल, कसं होईल, कधी होईल, असंच होईल का, तसंच होईल का. बस शांत चित्ताने उपाय करत राहा, पूर्ण श्रद्धेने, पूर्ण कनेक्ट होऊन. जसं मी सांगितलं ना की अमिताभ बच्चनला जर भूमिका निभवायची असेल ना, तर तो पूर्ण त्या भूमिकेशी समरस होतो. जसं मी मागे एका इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं होतं की प्रियंका चोप्रानी, तो एक पिक्चर होता, त्या पिक्चरमध्ये ना एका व्हिलनचा रोल केला होता तिने, की ती करीना कपूर असते आणि अक्षय कुमार असतो, काहीतरी पिक्चर येतो असाच. तर म्हणजे त्यात तिने काहीतरी निगेटिव्ह रोल केलेला आहे. क पासून काहीतरी नाव आहे त्या पिक्चरचं. तर तिने ते प्रियंका चोप्राने असं सांगितलं होतं की मी याआधी कधी अशी निगेटिव्ह भूमिका केली नव्हती आणि मला खूप निगेटिव्ह भूमिका त्या चित्रपटात करायची होती ना, तर मी अक्षरशः रोज ती भूमिका जगत होते. तर जेव्हा आमची चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली ना, तेव्हा सुद्धा मी तीच भूमिका जगत होते आणि मला अक्षरशः माझ्या आईने डॉक्टरांकडे ती घेऊन गेली होती. तर ठीक आहे ना. म्हणजे मला काय म्हणायचं, हे लोक जेव्हा त्याच्याशी तितके कनेक्ट होतात ना, तेव्हा त्यांना लोक इतके करोडो रुपये द्यायला तयार होतात. बघा, सोपं नाहीये. आपण आपल्यासारखे सामान्य माणसं ना, काम करताना साधे 200-500 रुपयावरून घासाघीस आपल्या बाबतीत होते. इतके सामान्य असतो आपण माणसं. आणि हे माणसं बघा आपल्यासारखेच असतात. आपल्याला 2 डोळे, 2 कान, 1 नाक, जे आपल्याकडे आहे तेच सगळं या माणसांकडे आहे. तरी सुद्धा हे माणसं एवढे करोडो रुपये कमवतात आणि आपल्याला महिन्याला साधे 1,00,000-1.5 लाख रुपये कमवायला प्रॉब्लेम होतो. का प्रॉब्लेम होतो? नक्की काय चुकतं आपलं असं? कधी विचार केलाय का गांभीर्याने आपण स्वतःबद्दल? नाही केला. मग करा. समजून घ्या, मनी एनर्जीला समजून घ्या की कसा येतो पैसा माणसाकडे, आणि त्याबद्दल जे जे उपाय तुम्हाला करता येईल, जेवढ्या स्ट्रॉंगली तुम्हाला ते करता येईल, जेवढ्या पक्क्या विश्वासाने, श्रद्धेने तुम्हाला ते करता येईल तेवढं करा. म्हणजे तुम्हाला ती गोष्ट मिळवायला मदत होईल. कुठलाही किंतु परंतु लावू नका, कुठलीही निगेटिव्हिटी लावू नका. ठीक आहे ना. कारण की हे बघा, युनिव्हर्सकडे जेव्हा आपण ब्रह्मांडाकडे एखादी गोष्ट मागतो ना, बघा आपण सामान्य माणसं मागून असे किती पैसे युनिव्हर्सकडे मागतो. देवा, दर महिन्याला मला 1,00,000 रुपये महिना उत्पन्न मिळू दे, फार फार तर 1.5 लाख रुपये, एवढीच आपली पात्रता, आपली वैचारिक स्तर पण तेवढाच असतो. आपण काही अदानी अंबानींसारखं हे देवा या बिझनेसमधून ना मला एवढ्या कोटी रुपयांचा प्रॉफिट होऊ दे, एवढं तर विचार आपण करत नाही. ते लोक तेवढा विचार करतात आणि तेवढं मिळवतात सुद्धा. आणि आपल्याला 1,00,000-1.5 लाख रुपये मिळवायचे म्हणजे मोठी गोष्ट वाटते. का वाटते? असं काय आहे त्यांच्याकडे जे आपल्याकडे नाहीये? किंवा असं काय आहे आपल्याकडे की आपल्याला ते 1,00,000-1.5 लाख रुपये पण मिळत नाही आणि त्यांना करोडो रुपये पण सहजपणे मिळतात? काहीतरी करत असतील ना ते लोक. मग काय आहे ते काहीतरी करणं? तर ते हेच आहे की ते मनी एनर्जी सोबत कनेक्टेड असतात. त्यांचा असा ठाम विश्वास असतो की मी जर एखादी गोष्ट करतो आहे तर त्यातून मला 100% यश मिळणारच आहे. असा दृढ विश्वास ते असतात. त्यांच्या मनामध्ये कोणताही किंतु परंतु निगेटिव्हिटी नसते. ते जे मागच्या व्हिडिओत मी सांगितलं ना, तो जो कचरा असतो ना मेंदूमध्ये, तो बिलकुल त्यांनी भरून ठेवलेला नसतो ना, म्हणून त्यांच्याकडे पैसा येतो. अगदी गैरमार्गाने पैसा कमवणारे लोक जरी असेल ना, तरी ते लोक सुद्धा बघा पैसे का कमवतात ते, कारण त्यांना माहिती त्यातून पैसा येणार आहे. त्यांचा तेवढा विश्वास असतो, श्रद्धा असतो. तेवढं एक काम मात्र ते प्रामाणिकपणे करतात. ठीक आहे, पैसा कमवण्याचे त्यांचे मार्ग अप्रामाणिक असतील, पण हे काम मी केल्याने मला त्यातून पैसा मिळणार आहे एवढा. म्हणजे समजा मी दारू विकणार आहे की दारू पिल्यामुळे लोकांचं आरोग्य खराब होणार आहे, लोकांची घरं उद्ध्वस्त होणार आहे, हे माहिती असतं दारूची कंपनी काढणाऱ्याला. पण तरी सुद्धा तो करोडो रुपये त्या दारूच्या फॅक्टरीमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि त्यातून पण करोडो रुपये कमावतो. किंवा एखादा गुटखावाला, तंबाखू फॅक्टरीवाले हे लोक, किंवा ड्रगचा व्यवहार करणारे हे लोक, म्हणजे हे खरं तर लोकांच्या आरोग्याला वाईट, लोकांच्या आयुष्यामध्ये काहीतरी नकारात्मकता निर्माण करणारे घटक आहे. तरी सुद्धा ज्यांनी हे निर्माण केले त्यांच्या मनामध्ये दृढ विश्वास की याच्यातून आम्ही करोडो रुपये कमवणार. आपण सर्वसामान्य माणसं तर असं काही वाईट करत पण नाही.
आपण तर बिचारे जे काही प्रामाणिकपणे इमानीद्वारे जे काही आपली नोकरी असेल, काम असेल तेच करतो आणि त्यातूनही आपल्या मनात विश्वास नाही की चांगलं काम करून सुद्धा आपल्याला लक्ष्मी येईल. मग आपल्या म्हणजे हे आपलं आयुष्य जगणं निरर्थक होतंय असं नाही का तुम्हाला वाटत? की आपण म्हणतो ना की जिथे लक्ष्मी कुठे येते, जिथं धर्म असतो, जिथं सत्य असतं तिथे लक्ष्मी येते. मग जर मी खरा आहे, मी सत्यवादी आहे आणि मी काही कोणाचं नुकसान करत नाही, तरी पण माझ्या आयुष्यात मला पैसा यायला का प्रॉब्लेम होतो आहे? काहीतरी चुकतंय ना. ते चुकतं हेच आहे की आपण मनी एनर्जी सोबत कनेक्ट होत नाही. भावनिकदृष्ट्या त्या पैशासोबत आपण कनेक्ट होत नाही ना, म्हणून तो पैसा आपल्याकडे यायला प्रॉब्लेम होतो. किंवा आपण असं म्हणूया की आपण कधी त्या पैशावर दावाच सांगत नाही. मग तुम्ही जर दावाच सांगत नाही तर ती गोष्ट तुमच्याकडे येईल कशी? हे म्हणजे हे लक्षात येतं आहे का? आपण असं म्हणतच नाही की नाही मला दर महिन्याला 1.5 लाख रुपये मिळतं ते पगार कुठून तरी, की माझ्याकडे आर्थिक जे जे स्रोत आहे त्या सगळ्या स्रोतांमधून मला महिन्याला 1.5 लाख रुपये, 1 लाख रुपये जे काही तुमची इच्छा असेल ते मला मिळतं आहे असं त्या पैशावर पहिले दावा करा, मगच ती गोष्ट तुम्हाला मिळेल. कुठलीही गोष्ट जगात कोणालाच आयती वैती मिळत नसते. अंबानीला पण जरी त्यांच्या वडिलांनी खूप कमवून ठेवलं होतं तरी समजा मुकेश अंबानी त्यांना ते सगळं काही उगाच मिळालेलं नाहीये. त्यांच्या वडिलांनी जे निर्माण केलं तो वारसा त्यांनी आधी पुढे नेला आणि त्यांनी दावा सांगितला की नाही मी एवढे पैसे कमवू शकतो. बरोबर ती लक्ष्मीला त्यांच्याकडे यावं लागतं. आपण कधी त्या लक्ष्मीवर दावाच सांगत नाही. आणि दावा का सांगत नाही? कारण आपण त्या लक्ष्मीशी कनेक्टच होत नाही. त्यामुळे पुढच्या ऑडिओमध्ये एक खूप जबरदस्त पैशाशी किंवा मनी एनर्जीशी कसं कनेक्ट व्हायचा याचा उपाय सांगते आहे. बी रेडी.